दिसत असलेला हा नाशिकच्या गंगाघाट परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या छातीच्या वर पाणी जे आहे ते सध्या तुम्हाला पुराचं या ठिकाणी दिसत आहे। खरं तर पहाटेपासूनच नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि परिणामी आता संपूर्ण गोदावरीने एक विकराळ रूप असं जे आहे ते धारण केलेलं आहे। संपूर्ण गोदावरीची जर आपण परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणात पूर या ठिकाणी गंगेला आल्याचं चित्र जे आहे ते सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो। आणि हे संपूर्ण दृश्य जे आहे ते नाशिकच्या रामकुंड गंगाघाट परिसरातलं आहे। या बाजूला जर बघितलं जे पुराचं पाणी बघायला आलेले जे नाशिककर आहेत किंवा पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत त्यांना पोलिसांच्या मार्फत जे आहे ते गंगेपासून दूर करण्याचं काम पोलीस प्रशासन असतील, महापालिका प्रशासन असेल यांच्या वतीने या ठिकाणी सुरू आहे। नाशिक पोलिसांचा मोठा फौज फाटा या संपूर्ण गंगाघाट परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे, कारण की पुराचं पाणी बघण्यासाठी नाशिककर मोठी गर्दी जी आहे ती या गंगाघाट परिसरामध्ये करत असतात। जे नाशिकचं पंचवटी परिसर जो आहे तो अक्षरशः जलमय असा या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। खरं तर पाणवेलींचं प्रमाण देखील या नाशिकच्या गंगा गोदावरीच्या नदीमध्ये आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे। खरं तर कुंभमेळ्याची कामं सुरू असलेला जो रामकुंड परिसर आहे त्या ठिकाणाची जी दशक्रिया विधीची जागा जी आहे ती या ठिकाणी बदलण्यात आलेली होती, कारण की आगामी कुंभमेळ्याचे कामं या ठिकाणी सुरू आहे आणि ती कामं जी आहे कुंभमेळ्याची आता कुठेतरी रखडल्याचं चित्र या ठिकाणी आहे। त्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं तात्पुरता जो शेड जो आहे दशक्रिया विधीसाठी या ठिकाणी निर्माण करण्यात आलेला होता तो शेड देखील आता पूर्णपणे पाण्याच्या प्रवाहामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। त्यामुळे बाहेर गावातून, बाहेर राज्यातून जे लोक या नाशिकच्या रामकुंड घाट परिसरामध्ये दशक्रिया विधीसाठी येत असतात त्यांना देखील मोठ्या अडचणींना खरं तर या ठिकाणी सामोरे जावं लागतं। आज बुधवार असल्याने आज नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये आठवडे बाजार असतो, मात्र पुराची परिस्थिती पाहता प्रशासनाला कोणत्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी भाजीपाले देखील जे आहे ते या ठिकाणून स्थलांतरित झालेले आहे आणि संपूर्ण नाशिकचं गंगाघाट परिसर जर आपण बघितला तर अक्षरशः जलमय झालेलं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नाशिककरांच्या खरं तर पूरची पाणी पाहण्यासाठी मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये रामकुंड घाट परिसरामध्ये होत असते, मात्र पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिका असेल, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल यांच्या वतीनं ही गर्दी जी आहे ती आता बाजूला करण्याचं काम देखील या ठिकाणी सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात नाशिकच्या गंगा गोदावरी नदीमध्ये पाणवेली ज्या आहेत त्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि समोरचे जे गंगाघाट परिसरामध्ये जे छोटे मोठे मंदिर आहेत ते देखील आता पुराच्या पाण्यामध्ये या ठिकाणी हळूहळू येऊ लागलेले आहे। संपूर्ण गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणवेली जे आहेत ते या ठिकाणी झालेले आहेत आणि जे नाशिकचं गंगापूर धरण आहे त्याच्यातनं हा कोणत्याही प्रकारे पाण्याचा विसर्ग नसून पहाटेपासून सुरू असलेल्या या पावसाच्या संततधारेमुळे शहरातलं जे जमा झालेलं नदी नाल्यांमधनं ओढ्यांमधनं जे पाणी आहे ते थेट गंगा गोदावरीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून हे पूर या ठिकाणी आहे। आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर नाशिक पोलिसांचा मोठा फौज फाटा जो आहे तो या ठिकाणी जे पर्यटक असतात किंवा जे पूर बघण्यासाठी येत असतात त्यांना गंगेपासून दूर उभं करण्यासाठी पोलीस यंत्रणा देखील जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि जी छोटी मोठी दुकानं आहेत ती देखील स्थलांतरित करण्याचं काम या ठिकाणी नागरिक जे आहेत ते या ठिकाणी करतायत। हे थेट दृश्य जे आहेत ते आपण नाशिकच्या गंगा गोदावरी घाट परिसरातील या ठिकाणी पाहतोय आणि मोठा पाण्याचा विसर्ग जो आहे या नाशिकच्या गोदावरी नदीतून जो आहे तो पुढच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पहाटेपासून या नाशिक शहरामध्ये सुरू आहे। काल या दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी होतं, मात्र आज जे पाणी आहे ते त्याच्या कमरेच्या वर असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि मोठी गर्दी जी आहे ती संपूर्ण नाशिककरांची या ठिकाणी पूर पाहण्यासाठी होत असते। आणि यंदा जरी पाऊस लेट आलेला असला मात्र पाऊस जो आहे तो जोरदार झालेला आहे। काल नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे ढगफुटी होणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि समोर असलेला जो होळकर पूल आहे त्याच्यावर उभं राहून देखील नाशिककर जो नाशिकच्या गंगेचा पूर जो आहे तो या ठिकाणी पाहत असतात आणि मोठी गर्दी जी आहे या संपूर्ण गोदावरी नदीच्या आसपास जे आहे
ते करत असतात. मात्र प्रशासन जे आहे ते वारंवार सूचना जे आहे ते या ठिकाणी करत असतं आणि नुकतीच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल किंवा जिल्हाधिकारी असेल यांच्या वतीनं शाळा कॉलेज यांना सुट्टी देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे. पुराचं पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरू आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आज सकाळी 10 वाजता पालखेड धरण जो आहे त्याच्यातनं 1392 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग जो सुरू होता त्याची वाढ करून आता 2054 क्युसेक्स वेगाने येथे पाण्याचा विसर्ग जो आहे तो या ठिकाणी करण्यात येतो आहे. आणि नाशिकचं जे गंगापूर धरण आहे त्याच्यामध्ये तब्बल 53.24 एवढा पाणी साठा जो आहे तो शिल्लक असल्याची माहिती देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणि संपूर्ण गोदावरीचे जे छोटे मोठे जे पूल या ठिकाणी बनवलेले आहेत ते देखील पुराच्या पाण्याच्या वेढ्यामध्ये आपल्याला आलेले या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि मोठ्या प्रमाणात दूषित असलेली ही नाशिकची गोदावरी नदी या ठिकाणी आपण पाहू शकतो. प्लास्टिक असेल, बॉटल असतील, या सोबतच पानवेलींचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी संपूर्ण दृश्यांमध्ये आपण थेट पाहू शकतो. मनकामनेश्वर मंदिर असेल, कालभैरव मंदिर असेल, यासोबतच देव मामलेदार मंदिर असेल किंवा छोटी मोठी जी मंदिरं आहेत ती आता संपूर्ण जी आहेत ती पुराच्या पाण्याच्या ठिकाणी गेलेली दृश्य जी आहे ते आपण लोकमतच्या माध्यमातून पाहत आहोत. पहाटेपासूनच नाशिक शहरामध्ये जो आहे तो मोठा पाऊस जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे. आगामी कुंभ जो होणार आहे 27-28चा त्याची देखील कामं या संपूर्ण नाशिकच्या गंगा गोदा घाट परिसरामध्ये सुरू आहे. वेगवेगळे घाट निर्मिती असेल किंवा कुंभमेळ्याला पाहता ज्या सुविधा द्यायच्या आहेत त्याची तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी करताना जी कुंभमेळा प्राधिकरण आहे त्यांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे. काही वेगवेगळे जे शहरातील जे भाग आहे त्यांच्यामध्ये देखील पाणी जे आहे ते भरल्याची माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचत आहे. आणि संपूर्ण गोदावरीने अक्षरशः रौद्र रूप असं धारण केल्याचं चित्र या ठिकाणी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. काल जरी मारुतीच्या पायापर्यंत पाणी होतं मात्र आज सकाळपासून सुरू असलेल्या ही पावसाची संततधार थेट मारुतीच्या छातीच्या वरपर्यंत पाण्याचा प्रवाह जो आहे तो या ठिकाणी विसर्ग होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. पानवेली देखील या मारुतीपर्यंत ज्या आहेत त्या अडकलेल्या दिसत आहे. याच्यासोबतच ती मागे जी छत्री दिसते त्या ठिकाणी खरं तर दशक्रिया विधी जी आहे ती पार पडत होती. ती छत्री देखील निम्म्यापेक्षा जास्त या ठिकाणी पुराच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये आलेली आपल्याला या ठिकाणी दृश्यांमध्ये आणि मारुतीच्या छातीच्या वरती असलेलं हे पाणी आपण लोकमतच्या माध्यमातून या ठिकाणी पाहू शकतो. खरं तर पुराचं इंडिकेटर असं हे समजलं जातं नाशिकचं दुतोंड्या मारुती आणि त्याच्या पाण्याचा प्रवाह जो आहे तो आपण पाहू शकतो की हे पाणी जे आहे जे पुढे जे गावं आहेत सायखेडा आणि किंवा वेगवेगळे जे गावं असतील त्या ठिकाणी गाव जे गोदावरी नदीच्या लगत असलेले जे गावं आहेत त्यांना देखील प्रशासनाने या ठिकाणी सतर्क राहण्याचा आणि आपली जी जनावरं आहेत ती जी आहे ती बाजूला घेण्याचा सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे. खरं तर काल ढगफुटी होती असा अंदाज जो आहे तो वर्तवण्यात आला होता मात्र सुदैवाने ही घटना जी आहे ती या ठिकाणी टळलेली आहे. मात्र काही जे हुल्लडबाज जे आहेत ते पुलाच्या खालपर्यंत आपण जे पाणी बघतोय मात्र त्याच्यावरनं प्रवास करताना देखील आपल्याला या ठिकाणी खरं तर दिसत आहे. कारण की कोणत्याही प्रकारची दुर्घटना जी आहे ती या ठिकाणी होऊ शकते आणि त्याच्याच तयारीसाठी पोलीस प्रशासन असेल किंवा महापालिका असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल यांच्या वतीनं चोख बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवला जातो. आणि संपूर्ण नाशिक शहरामध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार जी आहे ती सुरू आहे. आणि ह्या सोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे नाशिक लगत असलेलं त्र्यंबकेश्वर असेल या ठिकाणी देखील जोरदार पाऊस जो आहे तो या ठिकाणी होतोय. सप्तशृंगीगड 7, 8 आणि 9 अशा साधारण 3 दिवस जे आहे ते बंद ठेवण्याची देखील त्यांनी माहिती जी आहे ती जिल्हा प्रशासनाला कळवलेली आहे. खबर भी असर भी सिर्फ एस ब्रेकिंग न्यूज पर हम वही दिखाते हैं जो हकीकत हो, निर्भय और निडरता के साथ। आज ही चैनल को सब्सक्राइब करें। विज्ञापन देने के लिए संपर्क करें।